एक गुराखी रानामध्ये गुरं चारत होता. त्याच्याकडे एक गाढव होतं. त्या गुराख्याला गुरं चारत असताना एक हिरा सापडला. त्या गुराख्यानं तो हिरा घेतला आणि गाढवाच्या गळ्यात बांधला. हिरा गाढवाच्या गळ्यात बांधल्यामुळं गाढव अत्यंत सुंदर दिसायला लागलं. एवढंच नाही तर तो रोज गाढवाला आंघोळ घालायचा. अमूल्य किमतीचा हिरा त्या हिऱ्यानं त्या गाढवाला घासायचा. एक दिवशी तो जिथं गुरं चारत होता तिथून एक रत्नपारखी माणूस चालला होता. रत्नपारखी माणसाची नजर त्या गाढवाच्या गळ्यातल्या हिऱ्यावर पडली. त्याच्या लक्षामध्ये आलं हा हिरा आहे. तो चलत चलत त्या गुराख्याच्या जवळ गेला आणि त्या गुराख्याला सांगितलं, दादा, गाढवाच्या गळ्यातली वस्तू तू मला देऊन टाक, मी तुला तिची किंमत 10 रुपये देतो. गुराख्याला आनंद वाटला. फुकट सापडलेली वस्तू आहे आपल्याला, तिची किंमत 10 रुपये येते. गुराख्यानं पटकन गाढवाच्या गळ्यातला हिरा काढला, रत्नपारखी माणसाच्या हातामध्ये देऊन टाकला आणि त्याच्याकडून 10 रुपये घेतले. रत्नपारखी माणूस तिथून 4 पावलं पुढे चालला आणि पुढे गेल्याच्या नंतर हातामध्ये जो हिरा घेतला होता तो हिरा फुटून गेला. त्या रत्नपारखी माणसानं त्या हिऱ्याला एक प्रश्न विचारला, का रे हिऱ्या, आजपर्यंत तू त्या गाढवाच्या गळ्यामध्ये होता तर सुरक्षित होता आणि आता तुझी जागा जिथं आहे तिथं मी तुला घेऊन चाललाय तर तू फुटून गेलास, असं का केलंस रे? त्यावेळेस हिऱ्यानं फार सुंदर उत्तर दिलं. हिरा काय म्हणला माहितीये? मालक, आजपर्यंत मी गाढवाच्या गळ्यामध्ये होतो, मी सुरक्षित होतो. एक गुराखी